आज या हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्वाची माझी लक्षवेधी आज लागली होती. 10 क्रमांकाची ती लक्षवेधी होती आणि लक्षवेधी ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. या देशामध्ये आणि राज्यामध्ये नाफाड आणि एनसीएसच्या मार्फत सोयाबीन, कपाशी, मका, धान खरेदी ही केली जाते. उत्पन्नाच्या 25% इतकी ही धान खरेदी किंवा कपाशी खरेदी केली जाते आणि याचा मूळ उद्देश जो केंद्र सरकारचा आहे तो म्हणजे मार्केट प्राइसेस ह्या स्टेबल राहिल्या पाहिजे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. पण ही खरेदी होत असताना एक जी अट महत्वाची होती, ही अट अशी होती की ज्या शेतकऱ्याला हे त्याचा माल द्यायचा आहे त्याची ई पीक पाहणी झाली पाहिजे आणि ही ई पीक पाहणी महसूल खात्याच्या माध्यमातून होत असते आणि 2021 पासून ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. पण काही भागामध्ये जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना आजही स्वतःहून ई पीक पाहणी करता येत नाही. तर असे शेतकरी हे वंचित राहू नयेत आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे. कारण जो काही आकडा आमच्याकडे आला ते कपाशी, सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यातले जवळजवळ 60% लोकांकडेच ई पीक पाहणी आहे, 40% हे या सगळ्या प्रक्रियेतनं हुकले होते की राहिले होते. तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी ज्यावेळेस माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यावेळेस त्यांनी सभागृहाला आणि मला ही खात्री दिलेली आहे आणि शाश्वती दिलेली आहे की ते आजच्या आज तात्काळ एक GR काढत आहेत ज्याच्यामध्ये प्रांत अधिकारी, तहसील अधिकारी आणि मंडल अधिकारी ह्या सर्वांची एक कमिटी तयार केली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नाहीये किंवा त्याची ऍपवरती नोंद झाली नाहीये अशांसाठी ऑफलाईन नोंदणी ते सुरू करत आहेत. आणि हा निर्णय हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं, त्यातली त्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं हा अतिशय महत्वाचा आहे. खानदेशातही काही प्रमाणामध्ये याचा फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळे हा निर्णय राज्याच्या दृष्टिकोनातनं, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे. मी सरकारचे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या या आमच्या महायुती सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि महसूल मंत्र्यांचे विशेष आभार मानतो. कारण प्रश्नाला उत्तर देत असताना तात्काळ GR काढायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच संध्याकाळपर्यंत तो GR येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 प्रश्न आहेत यामध्ये. एक, किती शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल आणि दुसरं, या शेतकऱ्यांना ऑफलाईन नोंदणी कुठे करता येईल? आता यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं मला जे उत्तर दिलं होतं, निवेदन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलंय की 79.06 इतक्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे. म्हणजे थोडक्यात 21%हून अधिक 21% शेतकरी हे ई पीक पाहणीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे 21% संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि जर आपण नाफाड आणि यांच्या मार्फत जर पाहिलं गेलं तर नक्कीच 40% शेतकरी यांच्याकडे ई पीक पाहणी नोंद नव्हती आणि अशा शेतकऱ्यांना नोंद करायची असेल तर त्यांनी आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधला पाहिजे. आज GR आल्यानंतर GR मध्ये सगळी स्पष्टता येईल. पण जे सभागृहात उत्तर मिळाले त्यानुसार प्रांत अधिकारी, तहसील अधिकारी आणि मंडल अधिकारी यांची एक संयुक्त समिती होणार आहे आणि याची मुदत 15 जानेवारीपर्यंत असणार आहे. माझी आपल्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की आज GR आल्यानंतर आपण तात्काळ याची ई पीक पाहणीचा जो अर्ज असेल तो अर्ज ऑफलाईन आपल्या तहसील कार्यालयात भरावा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.